नमस्कार मंडळी, फ्लाइंग मोमेंट नितीन तेंडुलकर हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता दादाच्या पेटाऱ्यामध्ये आणखीन किती लीला आहेत हे काय मला माहीत नाही. दादा, आता एक नवीन लीला तू सांगायला सुरुवात कर. असं उडतासाठी सर्वांचं स्वागत, नमस्कार. आता उद्या प्रजासत्ताक दिन आहे. बरोबर. तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा. असं झालं की आम्ही नोकरीनिमित्त जगप्रवास आमचा चालू होता, पण भारत बघितला नाही ही जाणीव झाली. आणि मग दिल्लीत असताना आम्ही ठरवलं की वृंदावन आग्रा ही ट्रिप करायची. ओके. आणि मग आम्ही दिल्लीत 7-8 जण एकत्र झालो आणि एक व्हॅन मागवली आणि आम्ही वृंदावन आग्रा ही ट्रिप करायला सुरू केली. मथुरेला पहिला हॉल्ट होता. आमचा ड्रायव्हर उतरला, आम्ही पण उतरलो. पलीकडे एक यमुना नदी. मध्ये मी जरा थांबवतो. आता दादा, ही जी गोष्ट सांगतो ही किती वर्षापूर्वीची आहे? हा, ही गोष्ट आहे 20-21 वर्ष तर 20-25 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 तपापेक्षा 20 वर्ष झाले. आता काय, मी रिटायर होऊन 10 वर्ष झाले, त्यामुळे त्याच्या आधीची फार मोठा जुना काळ आहे. 15 वर्ष धरतात, 15 वर्ष धरूया आपण. कारण आता काय काल आहे तस्मेना आता बदललं, काय बदललं असेल म्हणून म्हटलं की किती वर्षापूर्वी. 15 वर्ष झाली. तर त्यावेळी अशी समोर अशी यमुना नदी वाहत होती आणि एक असं कॉर्नरला म्हणजे काठाशी एक असं संस्थानसारखं होतं. ते देऊळ होतं की मला एक्झॅक्ट तिथे खरं म्हणजे माझं लक्ष नव्हतं तिथे, पण ड्रायव्हरनी जाता जाता सांगितलं की यहाँ कृष्ण का जन्म हुआ. अच्छा. म्हटलं कोण? तर कृष्ण भगवान. अच्छा. म्हटलं कृष्ण भगवान त्याचा जन्म इथे झाला? म्हणजे मी असा एकदम अंगावर शहारे आले आणि म्हटलं किती सुंदर इतिहास आहे त्याला की कंसाने यशोदेचे आपल्या देवकीचे 7 पुत्र मारले आणि 8वा पुत्र म्हणजे भगवंत. भगवंताने जन्म घेतला आणि तो तुरुंगात घेतला त्यावेळेस. आणि त्यावेळेस यमुनेला नेमका पूर आला होता. मध्यरात्री त्यांनी जन्म घेतला. बरोबर. 12 वाजता यमुनेला पूर आला. त्या पुरात वसुदेव त्याचे वडील हे त्याला घेऊन निघाले आणि भगवंताच्या पावलांचा स्पर्श झाला आणि यमुनेचा पूर ओसरला. किती सुंदर कथा होती. त्यावर मला अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हटलं कंस किधर रहता था, गोकुल किधर है, तो नंदराजा का ये किधर था, देवकी और वसुदेव का प्रिजन किधर था, कृष्ण जन्म भगवान का जन्म किधर हुआ. असे एकावर एक धडाधड मी प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण ड्रायव्हर तेवढा एवढा इंटरेस्ट दिसत नव्हता. तो म्हणाला मुझे इतना कुछ मालूम नहीं है, मैं तो सिर्फ ड्रायव्हर हूँ. बरोबर. तर म्हटलं चला आमच्या सारथ्याला, कृष्ण सारथी होता, म्हटलं आमच्या या सारथ्याला काही हे दिसत नाहीये, इतिहास माहित नाही. म्हटलं मग कम से कम कृष्ण भगवान का जन्म जिधर हुआ, अरे इधर तो काय सामने, तो जाके देखेंगे ना उधर. तो त्याचा चेहरा असा उसमें क्या देखने का है, चेहरा दिसला. तो मला अभी सब बंद आहे म्हणाला. 4 बजे तक वो सोते आहे. म्हटलं बाप रे, म्हणजे हे पण लोक झोपतात काय 4 वाजेपर्यंत. आणि भगवंताच्या पायाचा स्पर्श लागून यमुनाचा पूर ओसरला तसा माझा उत्साह होता. आणि आम्हाला ते एकूण टूर करायची म्हटले की एकामागोमाग एक असतं ना. मग आम्ही वृंदावनला गेलो तिथून, कारण टायमिंग तसं होतं. वृंदावनला जिथे प्रत्यक्ष भगवंत खेळला, त्याच्या लीला झाल्या, त्यांनी रासक्रीडा केल्या, तो भाग कसा ठेवायला पाहिजे होता. एक पवित्र स्थान आहे, पण तो अतिशय अस्वच्छ होता. अरुंद गल्ल्या वगैरे होती. नंतर खूप दुकानं होती, गर्दी तर होतीच. पण ती दुकानं म्हणजे अशी जिलबी, नंतर साखरेच्या पाकात तळलेले काय काय पदार्थ, नंतर मिठाई, नंतर असे म्हणजे त्यांना डायबिटीज व्हायला हवाय ना, त्याने तिकडे जाऊन राहावं. 101% डायबिटीज होईल असं.
आणि वर माकडं वगैरे फिरत होती इकडे तिकडे झाडाला बुडा. म्हणजे अशी अस्वच्छता दिसली आणि अनास्था दिसली मुख्य म्हणजे. आणि मलाच विचार आला की म्हटलं नवी दिल्लीला एम्बेसीज असतात, फॉरेन लोकांच्या एम्बेसीज असतात, त्यांना छान छान बंगले दिलेले आहेत आणि त्याच्या अवतीभोवती बागा आहेत आणि मोठे विस्तीर्ण असे रस्ते आहेत आणि आता पॉश एरिया ठेवला आहे. तर म्हटलं इथे साक्षात आपल्या भगवंताचा हे आहे, इतिहास आहे. इथे मात्र काहीच लक्ष नाही. हे मी 20 वर्षापूर्वी सांगतोय. आता कदाचित तिथे केलं असेल, ते खूप परिवर्तन झालं असेल, नक्कीच परिवर्तन नक्कीच झालं असेल, पण विचार करायला वेळ नव्हता. तिथून आम्ही गेलो, आग्र्याला गेलो. आग्र्याला ताजमहाल असतो आणि तो अतिशय सुंदर असतो, प्रेमाचं प्रतीक. मुमताजवरील प्रेमासाठी शहाजहानने तो अतिशय सुंदर असा ताजमहाल बांधलेला आहे. तुम्ही याची देही याची डोळासा पाहिला. परंतु सर्वात तुम्ही पाहिलं तेव्हा तुमच्या मिसेस तुमच्या बरोबर होते का? नाही, आम्ही क्रू सगळेजण. अच्छा. ओके. तुझं म्हणणं आहे की मिसेस साठी मिसेस किंवा तुमची गर्लफ्रेंड वगैरे असं गर्लफ्रेंड मिसेस साठी ताजमहाल बांधू असं जमलं. संगमरवरी इतकं महाग आहे, त्याचं एक सगळं घर विकावं लागेल. तर तिथे मग तो ताजमहाल इतका सुंदर झाला की तो याची देही याची डोळा पाहिला, याचं मला भाग्य लाभलं. पण ऍट द सेम टाइम अशा गोष्टींना ना एक प्रकारचं असं हे असतं, वलय असतं की ज्या कारागिरांनी हा ताजमहाल बांधला त्यांनी परत आणखीन इतकी सुंदर कलाकृती निर्माण करू नये म्हणून त्याचे हात चक्क तोडले गेले. म्हणजे अशा दंतकथा असल्यामुळे त्याला एक प्रकारचं असं वलय होतं. तर तिथून आम्ही मग निघालो दुसऱ्या ठिकाणी. आणि त्या संपूर्ण टूर मध्ये सर्वात कुठच्या गोष्टींची माझ्या मनावर छाप पडली ती म्हणजे आता आम्ही गेलो ते जालियनवाला बाग. अच्छा, पंजाब आणि वाघा बॉर्डर. जालियनवाला बाग होती ते 1919 साली ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस. आणि एका अतिशय नीच म्हणता येईल माथे फिरू अशा जनरल डायरनी तर जालियनवाला बागेची दोन्ही दारं बंद केली आणि निरपराध आपल्या भारतीयांना बेछूट गोळीबार करून ठार मारलं. त्यातल्या काही जणांनी तिथे एक विहीर होती, विहिरीमध्ये उड्या मारल्या, काही भिंतीच्या आड लपले गेले थोडेफार, तिथेही त्यांनी गोळ्या झाडून मारल्या. आणि योगायोगाने झालंय काय की काही काम न केल्यामुळे इतक्या वर्षात तिथे जी हवी तशी एक शोककळा म्हणतो आपण, अवकळा त्या वास्तूला लाभलेली असल्यामुळे त्यात एक जिवंतपणा आला. मी असं वाटलं की आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे ही घटना घडून गेलेली आहे. अशी स्मशान शांतता होती, कावळे कलकल होते, स्मशानासारखं दिसत होते आणि एक वेगळी शांतता होती अशी, म्हणजे मन अस्वस्थ करणारी. त्याच्या भिंतींवर सगळे अशी गोळ्यांची बुलेटची भगदाडं पडलेली होती. विहिरीमध्ये सुद्धा भगदाड पडलेली होती. आणि ते मरणाऱ्या माणसांचे जीवाच्या आकांताने फोडलेले टाहू कानात घुसत होते. पण विषण्ण होऊन आम्ही बाहेर पडलो. तिथून आम्ही आलो ती वाघा बॉर्डर. आणि इथे आलो आणि आमचा संपूर्ण भावच बदलला. कारण कसं आहे की एक अशी रेषा काढली, रेषेचा एक पाय पुढे की पाकिस्तान आणि एक पाय मागे इथे ठेवला की भारत. एवढंच डिस्टन्स. त्यांच्या अशा दोन दरवाजे गेट बंद करतात रात्री, त्याला 2 फ्लॅग होते. तसंच आपले 2 दरवाजे ते आत्ता ओपन होते दोन्ही, आणि आपले 2 तिरंगे. आणि या बाजूला स्टेडियम होते आणि गच्च भरलेले होते. आणि लतांचं ते फेमस गाणं आहे मेरे वतन, बरोबर. ती आशा काही नंतर रफी, किशोर, महेंद्र कपूर याची देशभक्ती पर गीतं चालू होती. मग सगळं थांबलं आणि मग बिगुल वाजला, ड्रम वाजला आणि ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे ज्यांच्यामुळे आपण
ज्या घरात सुरक्षितपणे रात्री शांतपणे झोप घेऊ शकतो, त्या आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंचं म्हणजे जवानांचं मार्चिंग त्यावेळेस चालू झालं होतं. आणि ते चालू झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि जसजसे पुढे पुढे यायला लागले तसे सर्व लोक कोणाला असं बसून राहावंच वाटलं नाही. बरोबर. स्वतःहून ते उभे राहिले आणि सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं आणि सलाम ठोकला, त्यांना सॅल्यूट ठोकलं. जेव्हा आम्ही परतलो तेव्हा मला जाणवलं की मातृभूमी मातृप्रेम जे असतं ना, तसं देशप्रेम सुद्धा हे उपजत असतं. क्या बात आहे. म्हणजे आतूनच येतं ते, काय माहित ते, म्हणजे असं मला तसं गलबून आल्यासारखं वाटलं. आणि रात्री मी त्याच विचारांमध्ये असताना मला आठवलं की अंतराळात आपला पहिला भारतीय वीर गेला होता आणि त्याचं नाव होतं राकेश शर्मा. आणि राकेश शर्मांना त्यावेळेसच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, श्रीमती इंदिरा गांधी. त्यांनी एक सुंदर प्रश्न विचारला होता, अतिशय सुंदर प्रश्न होता की वहां से भारत कैसा दिखता है. टीव्हीवर बघत होतो. त्यांनी वहां से आसमंद कसा दिखता है असं नाही, बरोबर प्रश्न विचारला होता की वहां से भारत कसा दिखता है. आणि त्यावर राकेश शर्माने अतिशय उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं होतं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर हे भान आपण उद्या प्रजासत्ताक दिनला सर्वांनी जपायचंय. आता भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, तर आपण आपल्या बाजूनेही खारीचा वाटा उचलू की पुढचं जनरेशन मोठ्या गर्वाने जगाला सांगू शकेल की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत आपल्या जीवन प्रवासाला शुभेच्छा. बॉन व्होयज. मंडळी, कधी कधी एखादा कार्यक्रम किंवा एखाद्या मैफिल झाली तर टाळ्या वाजवल्या पाहिजे अशातली काही गत नाहीये. कधी कधी न टाळ्या वाजवता किंवा गप्प राहता त्या कलाकाराला उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळते. मग त्यामुळे आता मी ह्या आजच्या एपिसोडवर काही जास्त काही बोलत नाही. नितीन दादा जे बोलले ते योग्य आहे. मी इथे फक्त मौन बाळतो. तूर्त इथे थांबतो. धन्यवाद.